लग्नानंतर होईलच प्रेम, नात्याचा गुंता आणि आत्मसन्मानाची लढाई. 19 नोव्हेंबर प्रोमो. पार्थ काव्याला सांगतो, काव्या, काउन्सिलर मॅडमचा फोन आला होता, त्यांनी आपल्याला उद्या भेटायला बोलावलंय. काव्या शांतपणे त्याला दुजोरा देते. हो, ठीक आहे. तुम्ही त्यांना फोन करा आणि सांगा की आम्ही नक्की येतो. काव्याने दिलेला हा होकार ऐकून पार्थच्या मनात शंकेची पाल चुकते. तो लगेच काव्याला थेट आणि निर्णायक प्रश्न विचारतो. तुम्हाला घटस्फोट हवा आहे का? पार्थच्या या अचानक आलेल्या प्रश्नामुळे काव्या गोंधळून जाते. या प्रश्नावर तिने काय उत्तर द्यावे हे तिला क्षणभर सुचत नाही. जीवा अत्यंत पश्चातापाच्या सुरात नंदिनीला म्हणतो, नंदिनी, माझ्या आयुष्यातली जर सगळ्यात मोठी कोणती चूक असेल तर ती म्हणजे मी आजीचा विकलेला हार. हा दोष स्वतःला देत जीवा तेथून निघून जातो. जीवाच्या मनात असलेला हा सल पाहून नंदिनी स्वतःशीच एक मोठा संकल्प करते. ती म्हणते, जीवा, मी तो हार परत मिळवून देईन आणि तुमचा गमावलेला मान तुम्हाला परत मिळवून देईन. नंदिनी तिच्या मनातील ही गोष्ट मानिनीसमोर देखील बोलते. नंदिनीचा हा निश्चय ऐकून मानिनी तिला भावूक होऊन प्रोत्साहन देते. ती म्हणते, मिळवशील, मिळवशील नंदिनी, तू नक्की मिळवशील. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. पार्थच्या प्रश्नावर काव्या काय उत्तर देईल? नंदिनी जीवाचा आत्मसन्मान परत मिळवून देऊ शकेल का? हे पाहण्यासाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.